नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक बाजार भावाविषयी, त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे कसं नियोजन केलं पाहिजे त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलला जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर बरेचसे नवीन शेतकरी जे आहे ते आले पिकाची जे आहे का लागवड करताय। तर सांगायचं हेच आहे की पावसाचा अजूनही अंदाज कळलेला नाही आहे। अजून बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस पडलेला देखील नाही आहे। टेम्परेचर जे आहे का अजून हीट बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे आहे का आहे। ज्या शेतकऱ्यांना समजा लागवड करायची असेल, पाणी त्यांच्याकडे पुरेसं असेल, भरपूर पाणी असेल, जमिनीमध्ये व्यवस्थित जो ओलावा येण्यासाठी आपल्याला जर पाणी पुरत असेल तर निश्चित जे आहे का आपण जे आहे का लागवड करू शकतो। कारण की त्यामध्ये जे आहे का बऱ्याचशा अडचणी आपल्याला जाणवू शकतात। जर येणाऱ्या काळामध्ये जर पाऊस व्यवस्थित पडलाच नाही तर काय होऊ शकतं की जमिनीमध्ये आपण कंद लावल्यानंतर वरतून टेम्परेचर फुल पडत असतं, जमीनवरती आपण पाणी दिल्यानंतर जमीन जी आहे का ती ओली होत असते आणि जो कंद असतो का तो कंद जे आहे का मधल्यामध्ये जे आहे उकडले जात असतो। उकडल्या म्हणजे कसंच की भाजले जात असतो। तर त्यामुळे जे आहे का कंद जे आहे का कंदकुजीकडे जे आहे का त्याचं जे आहे का लक्षणे आपल्याला जे आहे का दिसून येऊ शकतात। त्यामुळे आपल्याकडे जर व्यवस्थित जर पाणी असेलच तर आपण जे आहे का लागवड करू शकता। त्यामध्ये आणखीन जर विचार केला आपण प्रामुख्याने तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तर सर्वांनाच माहिती आहे की रासायनिक खतांची जे आहे का मार्केटमध्ये बराचसा तुटवडा येतोय। त्याचबरोबर आपल्याला देखील जे आहे का त्याचा वापर कमी करायचा आहे। जास्तीत जास्त आपल्याला जे आहे का सेंद्रियकडे वळायचं आहे, जेणेकरून आपल्या जमिनीची सुपीकता चांगली राहील, जमीन चांगली राहील, त्याचबरोबर आपलं उत्पन्न येणार आहे ते पण चांगलं येईल आणि कमी खर्चामध्ये जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होईल। या अनुषंगाने जे आहे का आपल्याला वेगवेगळ्या जैविक बॅक्टेरियांची जे आहे का स्लरी देखील आपण बनवू शकतो। त्यामध्ये मार्केटमध्ये वेगवेगळे NPK कॉन्सर्शिया 50 किलोच्या बॅगमध्ये 25 किलोच्या बॅगमध्ये जे आहे का आपल्याला मिळत असतात। जसं की आपण जर विचार केला तर सरासरी 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 बॅग आपण रासायनिक खताच्या टाकत असतो, बरोबर आहे। तर त्यामध्ये आपण एखादी रासायनिक खताची कमी बॅग करून आपण जर NPK कॉन्सर्शियाची जर आपण बॅग टाकली तरी देखील आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा फायदा होणार आहे। हे सांगायचं मागचं कारण हेच आहे की आपण आपल्या आल्या पिकासाठी गांडूळ खत असो, त्याचबरोबर कंपोस्ट खत असो, शेणखत असो, कोंबडी खत असो, हे जे आहे का आपण भरपूर प्रमाणामध्ये जे आहे का टाकलेलं असतं। त्याचबरोबर जमिनीमध्ये देखील जे आहे का बरेचसे अन्नद्रव्य जे आहे का जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये जे आहे का असतात। तर त्यांना अपटेकिंग होण्यासाठी, ते झाडांना उपलब्ध होण्यासाठी जैविक बॅक्टेरिया जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का काम करत असते। त्यामुळे जे आहे का आपल्याला जे आहे का जर आपण बेसल डोस टाकायचं असेल तर त्यामध्ये जे आहे का 1 ते 2 बॅग NPKच्या जे आहे का कॉन्सर्शियाच्या आपण टाकणं खूप गरजेचं आहे। पीक तर चांगलं राहणारच आहे, खर्चामध्ये देखील बचत होणार आहे। कारण की त्याचे बॅगचे जे रेट असतात 1000-1200 रुपयापर्यंत ती 25 किलोची बॅग मिळत असते आणि रासायनिक खताचा खर्च तर तुम्हाला माहितीच आहे, 2000च्या वरतीच सर्व बॅग गेलेले आहे। त्यामुळे जर आपण खर्चामध्ये पण आपल्याला बचत होणार आहे आणि आपल्याला जास्तीचा फायदा देखील होणार आहे। जमीन देखील आपली जे काही सुपीकता वाढणार आहे आणि चांगली देखील राहणार आहे। त्यामुळे आपल्याला बेसल डोसमध्ये या गोष्टी करणं खूप गरजेचे आहे, काळाची गरज झालेली आहे। उत्पन्न निघत नाही, बऱ्याचशा भागांमध्ये जास्त रासायनिक खतांचा, वॉटर सोल्युबल खतांचा वापर करून जी जमीन आहे ती आपली नापीक होत चाललेली आहे। त्यामुळे जे आहे का आपल्याला हळूहळू या गोष्टींकडे जे आहे का वळणं खूप गरजेचं आहे। खर्चामध्ये देखील आपल्या बचत होणार आहे। भरपूर शेतकरी खूप परेशान आहे। मागील वर्षी मार्केटला दर मिळाले नाही, व्यवस्थित ॲव्हरेज मिळालं नाही, पाऊस जास्त दिवस चालला, पिकं खराब झाले, भरपूर असे जे आहे का समस्या आपल्याला जे आहे का जाणवल्या होत्या। त्यामुळे जे आहे का आपल्याला या गोष्टी जे आहे का व्यवस्थित नियोजन करणं खूप गरजेचं आहे। राहिला विषय, आज तारीख आहे मे 2026 आणि आजचे आल्याचे जे बाजारभाव आहे 5800 पासून तर एक 6500 रुपयापर्यंत, म्हणजेच की 5800 पासून तर एक 6500 रुपयापर्यंत आल्याचे जे आहे का सौदे झालेले आहे। अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आल्यामध्ये जे आहे का सुधारणा झालेली आहे। तुमच्या भागामध्ये काय दराने जे आहे का सौदे झालेले आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। येणाऱ्या काळामध्ये आपल्या चॅनलला बरेचसे वेगवेगळे व्हिडिओ जे आहे का आपण अपलोड करणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।